त्या चित्रात नक्की काहीतरी रहस्य आहे आणि त्या दोघी त्या चित्रासोबत काहीतरी करत होत्या. नाही काही झालं तरी मला मायाला त्या चित्रातून त्या जंगलातून बाहेर काढावंच लागेल. वेदाचे चित्र काढते माया तिथेच पोचते ना. पण मी वेदाला ते चित्र काढायला कसं सांगू? मीरा आणि अंबिका वेदाला एकटीला माझ्यासोबत आता कधीच सोडणार नाही. नाही सोडणार. मीरा काय म्हणत होती आता? नर्मदा मला बोलवत होती ना. तिला माझ्यासोबत काहीतरी बोलायचं होतं. नर्मदा, माझंही तुझ्यासोबत एक फार महत्वाचं काम आहे. आलेच मी. कुठे गेली ही माया काही कळत नाहीये. कुठे शोधायचं काही सांगू नाही गेली नाहीये. मूर्ख कुठली. बायको, तर सगळीकडे शोधलं तुला आणि तू इथे मायाच्या रूम मध्ये बसलीस. हा घे हिशोब. हे काय? मी 5,000चा हिशोब मागितला होता तुमच्याकडे. 655 रुपये कुठे आहेत? अगं असतील बा, इथेच कुठेतरी असतील वर खाली. तुम्ही मूर्ख समजता का मला? काय केलं 655 रुपयांचं? बायको, मी आता काय लहान आहे का? हे बघा, आपल्याला पैसे देणार आता कोणी नाहीये. दादा गेला, त्यामुळे खर्च जरा सांभाळून करा. नर्मदा, काय आहे? तुला खरंच तुझी सून घरी परत यायला हवी? हवी आहे म्हणजे? हा काय प्रश्न आहे? हवीच आहे. नाही, कसं आहे, मायासारखी सून गेल्यानंतर लोक देवदर्शनाला जातात, देवाचे आभार मानतात. म्हणून म्हटलं नीट विचार करून मला सांग की ती खरंच तुला घरी परत यायला हवी आहे ना? हे बघ, माया कशीही असली ना तरी ती माझी सून आहे. त्याच्यामुळे ती मला परत हवी आहे. तूच गायब केलंयस ना तिला. ठीक आहे ठीक आहे, खूप झाले तिचे गुणगान. आता मी काय सांगते ते नीट ऐक. तुला जर का माया खरंच घरी परत यायला हवी असेल तर वेदाला एक चित्र काढायला सांग. चित्र?